हे गाईज वेलकम टू डे ब्लॉग. कसं गाईज गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या लाडक्या सबस्क्रायबरांना पण गुड मॉर्निंग. सुरू करत आहे ब्लॉग. आता वाजले करेक्ट 8:30 आणि आता जिमला झाले खूप लेट, कारण की लेट झोपलो होतो त्यामुळे झाले लेट. आता पण जाऊया जिमच्या मार्गाला. हा काय नॅचरल निसर्ग एक नंबर. सगळं कसं काय ओके बादी. खूप मजा येते गाडी चालवायला. पेट्रोल खूप कम आहे गाडीचा. सकाळचे निसर्ग एकदम खूप छान दिसतो. 7च्या दरम्यान आनंद असो तो माणसाचा माइंड शांत करतो. निसर्ग शांत वातावरण, नो डिस्टर्ब अँड नो पब्लिक. जिमला आलोय आणि पण माझ्या मोबाईलची क्लॅरिटी खूप चांगली आहे. आयफोनला टक्कर देऊ शकतो. 12 Pro 11 Pro. भाव आहे, तुम्हाला फार सपोर्ट करतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, अजून काय शेअर करा. आज आपला यूट्यूब चॅनल आहे, सर्वांनी सपोर्ट करा. आणि प्रॉपर जिम करत आहे भाव. आप कुछ बोलना चाहेंगे? सबस्क्राईब करा, फॉलो करा. तो हे गायचं आजचं वर्कआउट आहे बाय चेस्ट डे. आज मी मारणार आहे चेस्ट डे वर्कआउट. मग चला जाऊया. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow. वर्कआउट कम्प्लीट केलेला होता. आज आता चेस्ट आहे ना, आजचा चेस्ट डे वर्कआउट कम्प्लीट केलेला आहे ना. आता मी चाललो घरी. तुझ्या अगोदर पेट्रोल भरायला. चला बाय. आणि काय तुम्हाला चालू गाईज. आता माझे आलो आहे मी घरी. मस्तपैकी जिम वगैरे झाली आणि त्याला जाऊया मैदानामध्ये थोडा राऊंड मारायला. कारण की हा कावला बघा तुम्ही. इथं का ते प्रोग्राम होणार, त्यानिमित्ताने इथं टेस्ट टाकत लावला आहे. कसला प्रोग्राम आहे का माहीत नाही भावांना आपल्याला, पण होणार आहे. असं थोडं राऊंड मारतो, कारण की सकाळचा ऊन खूप चांगला आहे. कवळा ऊन खूप चांगला आहे. 10 मिनटं आपण ते थांबावे, जेणेकरून आपल्या पूर्ण ताकद भेटते, हड्डे मजबूत होते. म्हणून कवळ्या उन्हामध्ये 10 मिनटं थांबायचा. 9:30चा ऊन हा कवळा ऊन असतो. भावांना नक्की ऐका तुम्ही. जे डायबिटीजचे पेशंट असतात त्यांना खूप चांगला कवळा ऊन आहे. ज्यांना विटॅमिन डीची कमी आहे त्यांनी पण उन्हामध्ये उभे राहायचे. फक्त कवळा उन्हामध्ये सकाळी 9:30 वाजता असतो. म्हणून मी थांबतो, कारण की हड्डं बिड्डं असं मजबूत राहायला पाहिजे. आपल्या स्टॅमिना वगैरे येते. हा फक्त कवळा ऊन, दुसरा काय नाही भावांनो. असंच आपला. हे गाईज वेलकम टू डे ब्लॉग. ते काय गाईज आता रेडी झालो मस्त की ना. आता वाटलं 1:45, कारण की जसं जिमवरून आलो, थोडा खाल्लं पिल्लं वगैरे केलं, थोडा आराम केला. कारण की बॉडीला पण नॉर्मल आराम द्यायला लागतो. जिम बिम करून येताना. जिम बिम करायची आपण
थोडा खायचं, थोडा बॉडीला आराम द्यायचा. आता रेडी बिडी झालं मस्त की नाही, आता चाललो थोड्या वेळ बाहेर. सकाळी मस्त रेडी, सकाळी उठलो, जिम बिम केली, सर्व आवरलं, थोडी एक स्लिपिंग झोप घेतली, बरा वाटला. आता फ्रेश वाटते बॉडी, थकवा येत नाही, स्टॅमिना पण व्यवस्थित झाला मला, सर्व एकदम तंदुरुस्त बॉडी आली. तर गाईच घरी कोणच नाही, बाहेर गेले सर्वजण, त्यानिमित्ताने आपल्या घरात थांबायला लागेल. न दुपारी तर जास्त करून का पण बाहेर जातच नाही. दुपारचे 3, 2, 1 आणि 4:30च्या दरम्यान बाहेर जाऊन निघू नका. खूप कडक ऊन आहे आणि या उन्हामध्ये आपल्याला चक्कर येणे, उलटी होणे, बीपीचा त्रास होणे, खूप डेंजर होऊ शकतो आपल्या बॉडीला. त्यामुळे सेफ राहा. घरामध्ये जर बाहेर जाताना तुम्ही एक टोपी घाला, चष्मा घाला आणि मास्क घालून निघा, जेणेकरून आपलं बॉडी सुरक्षित राहील. आता मी चालू आहे डायरेक्ट रेसिपी करायला. तुम्हाला सांगतो कशी केले. आणि एक एनर्जी पावडर इथे खा तुम्ही, नक्की तुम्हाला चांगला फ्रेश वाटेल आणि गरमी पण निघून नॉर्मल निघून जाईल, जेणेकरून ताकद येईल आणि तुम्हाला अशक्तपणा नाही वाटणार. सो हे गाईज तुम्हाला सांगतो एकदम उन्हामध्ये एकदम चांगली रेसिपी, जेणेकरून आपल्याला असं थंडावा पडेल बॉडीमध्ये आणि फिटनेस भेटेल. एक बनाना, एक एनर्जी पावडर आणि इलायची. त्याच्या अगोदर याने मी कटिंग करून घेतो आणि साईडला ठेवतो. तुम्हाला दाखवतो कसं बनवतं. तर अशाप्रमाणे कटिंग करून घ्यायची बनाना. थोड्या याच्यामध्ये एनर्जी पावडर टाकायची, खूप स्ट्रॉंग पावडर असते, बोले एनर्जी भेटते. मी जिममध्ये पण न्यायची. बस एवढी टाकायची, एवढी घ्यायची, थंड पाणी घ्यायचं. खजूर स्ट्रॉंग, आणि हे पावडर, एनर्जी पावडर आणि इलायची, ही पण एक खायची, जेणेकरून फ्रेश वाटतो माणसाच्या चेहऱ्याला आणि चांगला इफेक्ट होतो. ही 3 गोष्ट मला मिक्स करून घ्यायची. चला गाईच आता आपण जाऊन यायला. जे पावडर असते ते पूर्णपणे विरघळून जाते, खालपर्यंत नाही राहत. आता वाटले करेक्ट सांगा. आताचा मौसम खूप खतरनाक झाला आहे. असं वाटतं का पाऊस येणार आहे, 100% पाऊस पडणार आहे, कारण की मौसम सांगू शकतो कसं झालं वातावरण. करेक्ट वाटले 4च्या टायमाला असं वातावरण झालं. त्यानिमित्ताने मी बोलतो मग असं असा तुफान वातावरण आलता. भावांनो, आमच्या सारंग दादाला फॉलो, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. अजून झुंपर थोडा कुठे दगडावरती आहे ना. असं काढू का? हे बघ, दिसला का? हे बघ, हे बघ. हां मध्ये साप आलाय, तुम्हाला दाखवतो कुठे आलाय. साप तुम्हाला झूम करायला लागेल. इकडे बघ, तो बघ. हा बघितला का काहीच? तर काय बघला का तुम्ही साप? खूप काला आहे, खूप डेंजर आहे. इकडे बघा, याच्यात बघा ना, इकडे बघा ना, याच्यात मुंडी काढली कधी काय सापाला बघायला. यो पण आहे आणि आंटी पण आले सापाला बघायला खास करून. तर मला लग्नाच्या हॅपी अॅनिव्हर्सरी तुम्हाला पण. वेद 2 पण सापाला बघायला आलेला आहे. सापचा कबाब करून टाकू. नक्की विचार काय खायचा विचार आहे का तुझा? खायचं नाही आता, याचे मस्त बोट्या करतो
त्याचा रस्साच करून टाकतो रस्सा तोंडातला बेडू कसा टाकून ते काढतो लगेच. आता फ्रेश बीज झालो आहे आणि सर्व करून झालं आहे. आणि माझं कारण की जास्त मला आज का बाहेर जाता आलं नाही, काहीतरी काम होतं, इश्यू झालं होतं माझं, त्यानिमित्ताने मी बाहेर गेलोच नाही, घरी थांबलो आणि घरचा ब्लॉग केला. आता त्याला मी नाश्ता करायला तिथे तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ बनवतो. कारण की ते साप आलं तर त्यानिमित्ताने मला सापाची व्हिडिओ करायला लागले होते. त्याचा सापाला मी मारून टाकला, डायरेक्ट खलास केला. तर फ्रेश बीज झालं ना, तर जाऊया बाहेर. आणि आता वाजले घरात 9:30. चला सो हे गाईज, मी आलतो इथं मोमोज खायला, शुद्ध शाकाहारी मोमोज. हा आहे छत्रपती चौकाच्या समोरच अवेलेबल आहे, नक्की तुम्ही विजिट करा भावांनो. तशाप्रमाणे मी घेतलं बॉईल मोमोज पार्सल. हे काकांचं दुकान आहे, तुम्ही नक्की विजिट करा भावांनो, नक्की या. हे कुठं आहे तुम्हाला सांगायची गरज नाही, छत्रपती चौकाच्या समोर सर्व अवेलेबल खाऊ गल्लीचे ते दुकान अवेलेबल आहे, तिथं आलो. मग मोमोज घेतले, पार्सल घेतले, निघालो मी माझ्या मार्गाला. घरी आलो, केले अनबॉक्सिंग मोमोज. हे कसे लागतील तुम्हाला दाखवतो, कारण की शुद्ध शाकाहारी मोमोज आहेत आणि भरपूर प्रकारचे मोमोज असतील, पण फक्त भिवंडीमध्ये शुद्ध शाकाहारी मोमोज अवेलेबल आहेत, इतर ठिकाणी पण भेटते. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. आजचा मी ब्लॉग कंप्लीट केला होता, का आज जास्त कुठं काय जाता आला नाही, कारण की मला शूटला गेलो मी एका प्री वेडिंगसाठी, एका लग्नाची शूटिंग करायला गेलो एका नातेवाईकांकडे, ते पण आपले रिलेटिव्ह आहे, त्यानिमित्ताने मला तिकडे जायला लागला, शूट करायला लागले व्हिडिओ, त्यानिमित्ताने मला काय जास्त ब्लॉग करता आला नाही. मी इथंच गेलो आदर्श बागच्या इथे गेलो शूट करायला. ते शूट करता करता मला मी गेलो 5:45ला गेलो आणि करेक्ट 6:30ला निघलो. मग तिथूनच घेतला मी पार्सल, तसंच निघलो ना. आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मग शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे नवीन असतं ना मग ते सांगतो रिपीट, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगला. चला बाय गाईज.